युग विज्ञान आणि तंत्रज्ञान या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्याची नोटिफिकेशन्स ही लगेच तुम्हाला मिळतील। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 लाइफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट या प्रकरणातील पेशी विभाजन म्हणजेच सेल डिव्हिजन या घटकाचा अभ्यास करणार आहोत। परंतु हा घटक शिकण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहिती असणे आवश्यक आहे, म्हणजेच मूलभूत संकल्पना। चला तर मग मूलभूत संकल्पनाविषयी थोडक्यात आपण पाहूया। या चित्राचे निरीक्षण करा। नेमकं हे चित्र कोणाचे आहे तर पहा मुलांनो, हे चित्र आहे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाचे, ज्यांनी की पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे असा शोध लावला। इन 1665 the scientist Robert Hooke discovered the basic element in cells. This is a very important event in the history of science. इसवी सन 1665 मध्ये या रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी हा सजीवातील मूलभूत घटक आहे याचा शोध लावला। तर हा शोध नेमका त्यांनी कसा लावला पाहूयात आपण। पहा मुलांनो, every living things is different. It is made up of the same small separate elements. They are called cells. The bricks in the buildings and the cell in living rooms were basically a thin slice of beach, and when viewed under the microscope, the structure looked like a honeycomb that contained the structural elements. म्हणजेच पाहूयात आपण की रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध हा प्रत्येक सजीवातील भिन्न असला तरी तो याच एकमेकापासून विलग अशा छोट्या घटकापासून बनलेला असतो, त्यांना आपण पेशी असे म्हणतात असे सांगितले। आणि या शास्त्रज्ञाने बुचाचा पातळ काप घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला असता मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे सदरची रचना त्यांना दिसली आणि त्या कप्प्यांना त्यांनी पेशी असे नाव दिले। पेशीचा शोध हा विज्ञानाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची असणारी घटना आहे की जी रॉबर्ट हुकने मांडलेली आहे। चला तर मग पाहूयात की पेशी विभाजन, सेल डिव्हिजन, ए प्रोसेस बाय विच a parent cell divided into 2 or more daughter cells is called the cell division. पेशी विभाजन म्हणजेच पेशी चक्र असे सुद्धा याला नाव आहे। पेशी चक्र हे पेशीमध्ये क्रमाने घडणाऱ्या घटना ज्यांच्याद्वारे एका पेशीचे विभाजन होऊन 2 पेशी तयार होतात। जी पेशी विभाजित होते त्या पेशीला जनक पेशी म्हणतात आणि तयार झालेल्या पेशींना अपत्य पेशी किंवा जन्य पेशी असे सुद्धा म्हणतात। याच पेशी चक्राला पेशी विभाजन चक्र असेही म्हणतात। पहा मुलांनो, या आकृतीमध्ये दाखवले आहे एक जनक पेशी आहे पॅरेंट सेल, त्यापासून ही दुसरी पेशी जी जन्य पेशी डॉटर सेल तयार झालेली आहे। ह्या जनक पेशीपासून 4 टप्प्यामध्ये ही जन्य पेशी तयार होत असते। प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज। शेवटच्या स्टेजनंतर शेवटच्या फेजनंतर या ठिकाणी ही डॉटर सेल तयार झालेली आहे। पॅरेंट सेल इज कन्वर्टेड इनटू डॉटर सेल। पेशी ह्या 2 प्रकारच्या आहेत। The multicellular organism have 2 types of cell. First one is the
सोमॅटिक सेल अँड सेकंड वन इज दी गॅमेट सेल. तर बहुपेशी सजीवामध्ये पेशीचे दोन प्रकार आहेत, कायिक पेशी आणि दुसऱ्या आहेत त्या युग्मक पेशी. सर्वप्रथम पाहूयात की नेमक्या कायिक पेशी म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय दी सोमॅटिक सेल्स. दी सोमॅटिक सेल्स, दी टिश्यू अँड ऑर्गन ऑफ दी बॉडी लाईक स्किन, मसल, लंग्स, इंटेस्टाईन, हिअर एक्सेट्रा आर मेड अप ऑफ ए सोमॅटिक सेल्स. तर ह्या कायिक पेशी शरीरातील उती आणि इंद्रिये जशी त्वचा, स्नायू, फुफ्फुसे, आतडे, केस इत्यादी हे कायिक पेशीपासून बनलेली असतात. त्यानंतर पाहूयात आपण युग्मक पेशी, गॅमेट सेल्स. दी ओव्हम अँड स्पर्म दॅट पार्टिसिपेट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन आर कॉल्ड गॅमेट्स. युग्मक पेशी म्हणजे लैंगिक प्रजननात सहभागी होणाऱ्या अंडपेशी आणि शुक्रपेशी यांनाच युग्मक पेशी असेही म्हणतात. अशा प्रकारे हे पेशीचे दोन प्रकार आहेत. आणि नेमकं आता पाहू की मायटोसिस आणि मियोसिस हे कोणकोणत्या पेशीमध्ये घडते आहे. सोमॅटिक सेल्स हॅव मायटोसिस अँड गॅमेट सेल्स हॅव मियोसिस. कायिक पेशीमध्ये सूत्री विभाजन तर युग्मक पेशीमध्ये हे अर्धसूत्री विभाजन होते. चला तर मग प्रत्यक्षात सुरुवात करूयात की नेमके मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन काय आहे. बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल अप इट्स क्रोमोझोम नंबर present in its nucleus, that is if chromosome number is 2n it is double up to 4n. पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्राची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट करतात. जर गुणसूत्राची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते. लेट वी स्टार्ट दी मायटोसिस म्हणजेच सूत्री विभाजन. हे सूत्री विभाजन कायिक पेशीमध्ये म्हणजे सोमॅटिक सेल्समध्ये होते. चला तर मग पाहूयात की मायटोसिस हे सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स डिवायडेड बाय मायटोसिस. मायटोसिस इज कंप्लीट थ्रू टू मेन स्टेप्स. These two steps are, first one is the karyokinesis means nuclear division and second one is the cytokinesis means the cytoplasmic division. This karyokinesis is completed through 4 steps. म्हणजेच सूत्री पेशी विभाजन हे कायिक पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. ते म्हणजे पहिला टप्पा आहे प्रकल विभाजन, यालाच केंद्रकाचे विभाजन किंवा कॅरियोकायनेसिस म्हणतात. आणि दुसरं आहे ते म्हणजे परिकल विभाजन, ज्याला जीवद्रव्याचे विभाजन किंवा सायटोकायनेसिस असे म्हणतात. अशा पद्धतीने प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्या आहेत. प्रकल विभाजन हे 4 पायऱ्यामध्ये पूर्ण होते. ते पाहूयात. तर या ठिकाणी पहिली पायरी जी आहे, फर्स्ट स्टेप ऑफ मायटोसिस इज प्रोफेज, पूर्वावस्था ज्याला आपण म्हणतो. दी प्रोफेज, इन प्रोफेज द कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाइक क्रोमोझोम स्टार्ट्स. ड्यू टू धिस दे बिकम शॉर्ट अँड थिक and they start to appear along with their pairs of sister chromatids. Centrioles duplicate and each centrioles move to opposite poles of the cells. Nuclear membrane and nucleus start to disappear. या ठिकाणी प्रोफेज म्हणजे पूर्वावस्था ज्याला आपण म्हणतो. तर पूर्वावस्था म्हणजे तर प्रकल विभाजनाच्या म्हणजेच केंद्रक विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले प्रत्येक गुणसूत्राचे वलयीभवन होते आणि हे गुणसूत्र आखूड आणि जाड होतात आणि त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स हे दृश्य व्हायला म्हणजे दिसायला सुरुवात होते.
जे त्यामध्ये ताराकेंद्र आहे ज्याला आपण सेंट्रिओल्स म्हणतात. तर हे सेंट्रिओल्स द्विगुणित म्हणजे 2 भागामध्ये विभागले जाते व प्रत्येक ताराकेंद्र हे पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रक आवरण म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि दुसरी आहे ती केंद्रिका, हे न्यूक्लियस नाहीसे व्हायला सुरुवात होते आणि याच अवस्थेला आपण पूर्वावस्था किंवा प्रोफेज असे म्हणतो. दुसरी पायरी आहे मध्यावस्था म्हणजेच मेटाफेज. द मेटाफेज मीन्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन completely disappear in metaphase. The chromosome complete their condensation and become clearly visible along with their sister chromatids. All chromosomes are arranged parallel to equilateral plane means central plane of the cell. Special type of flexible protein fiber are formed means spindle fiber are formed. Between centromere of each chromosomes and both of the centrioles. मध्यावस्था म्हणजे काय पाहूयात आपण. या आकृतीचे निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मध्यावस्थेमध्ये केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसे होते. केंद्रक आवरण म्हणजे केंद्राभोवती असलेले आवरण. त्यानंतर हे गुणसूत्राचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र हा त्याच्या अर्धगुणसूत्रा जोडीसहित स्पष्टपणे दिसतात आणि ही सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्ती प्रतलाला म्हणजेच त्यांच्या मध्यभागामध्ये किंवा मध्य प्रतलाला समांतर अवस्थेमध्ये संरचनित होतात. संरचित म्हणजे या ठिकाणी अरेंज होणं, मध्यभागी जमा होणे. दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार होतात. यालाच आपण तूर्कतंतू किंवा स्पिंडल फायबर म्हणतात. याच अवस्थेला मध्य अवस्था असे म्हणतात. तिसरी पायरी म्हणजे पश्चावस्था ॲनाफेज. In anaphase, the centromere split and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. Separated sister chromatids are called as a daughter chromosomes. The chromosome being pulled appear like bunch of bananas. In this way, each set of chromosome reach at the two opposite pole of the cell. पश्चावस्था. या पश्चावस्थेमध्ये धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन गुणसूत्राची अर्धगुणसूत्री जोडी तयार होते आणि ही तयार झालेली अर्धगुणसूत्र जोडी विरुद्ध दिशेला ओढली जाते आणि वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्नगुणसूत्रे किंवा डॉटर क्रोमोझोम्स असे म्हणतात. यावेळी ओढली जाणारी गुणसूत्रे ही केळीच्या घडासारखी दिसतात आणि अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2 संच तयार होतात आणि हे तयार झालेले 2 संच पेशीच्या 2 टोकांना पोचविले जातात. याच अवस्थेला पश्चावस्था किंवा अनाफेज असे म्हणतात. चौथी अवस्था आहे अंत्यावस्था टेफेज. The chromosomes which have reached at opposite poles of the cell now start to decondense, due to which they again become thread-like, thin and invisible. Nuclear membrane is formed around each set of chromosomes reached at poles. Thus, the 2 daughter nuclei are formed in a cell. Nucleolus also appear in each daughter nucleus. Spindle fibers completely disappears.
मीन्स टेलोफेज. तर टेलोफेज म्हणजे या अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगतात, अनफोल्डिंग और डिकंडेन्सेशन. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात आणि दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्राच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये 2 जन्नकेंद्रके तयार होतात आणि या जन्नकेंद्रकामध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात. आणि स्पिंडल फायबर म्हणजे तूर्कतंतू हे पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने या 4 फेजेसमध्ये प्रकल विभाजन म्हणजेच कॅरिओकायनेसिस हे पूर्ण होते आणि यानंतर परिकल विभाजन म्हणजे सायटोकायनेसिस सुरू होते. या परिकल विभाजनामध्ये पेशी द्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात, ज्यांना जन्नपेशी किंवा डॉटर सेल्स असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये पेशीच्या विषुवृत्ती प्रतलाला समांतर खाच तयार होऊन 2 नव्या पेशी तयार होतात. पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल तयार होऊन परिकल विभाजन होते. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेशी विभाजनाचा पहिला प्रकार सूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस या घटकाचा अभ्यास केलेला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे मिओसिस या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.